दिनांक 28/5/2026 रोजी बकरी ईदचा सण होता. दिवसभराच्या बंदोबस्तानंतर रात्री साधारणतः 9:30 ते 10च्या सुमारास एक घटना ब्राह्मण गल्ली माळेवाडा या ठिकाणी अशी निदर्शनास आली, की त्या ठिकाणी मांसाचा तो तुकडा आहे आणि फुफ्फुस सदृश असा तुकडा आहे आणि कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं त्या ठिकाणी टाकलेला आहे. त्यावरून महानगरपालिकेचे प्रशांत चांदणे, जे स्वच्छता निरीक्षक आहेत, त्यांची फिर्याद घेऊन आम्ही या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 468/2026 BNS कलम 271 292 प्रमाणे तो गुन्हा आम्ही दाखल केलेला होता. आणि साहजिकच तो तुकडा त्या ठिकाणी का टाकला यावरून बराचसा खल मीडियामध्ये पण झालेला होता. आणि या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्या दिवसापासून आम्ही आमच्या पोलिसांची विशेषतः DB पथकाची वेगवेगळी पथकं तयार करून सातत्यानं शोध घेत होतो. त्याच्यामध्ये एक सुरुवातीला फुटेज प्राप्त झालं. त्या फुटेजमध्ये कुणीतरी बुरखाधारी एक व्यक्ती आहे आणि ती त्या ठिकाणी तिच्या त्या पर्समधून किंवा काखेला असलेल्या बॅगमधून तिथं ती मांसाचा तुकडा टाकते असं दिसून येत होतं. त्यामुळे पोलिसांसमोरचं चॅलेंज वाढलेलं होतं, की ती बुरखाधारी जी व्यक्ती आहे ती महिला आहे की पुरुष आहे, आणि मग असेल तर ते कोण आहे आणि त्या पाठीमागचा उद्देश काय. साधारणतः हा मागच्या 12 ते 13 दिवस सातत्यानं आम्ही तपास करत होतो. आमची पथकं रस्त्याला दिसेल ते CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक विश्लेषण त्या ठिकाणी करत होती. 150 पेक्षा जास्त CCTV फुटेज आम्ही त्या ठिकाणी परीक्षण केलं आणि आमच्या असं लक्षात आलं, की आजच्या रोजी हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे. याच्यामध्ये एक आरोपी निष्पन्न झालेला आहे. ती महिला आरोपी आहे. तिचं नाव स्वाती विक्रम भोसले, वय 39 वर्षाची ही महिला आहे आणि ही नगर तालुका भागामध्ये राहणारी कामरगावची आहे. त्या दिवशी तिच्याकडं ती का आली या बाबतीत आम्ही अधिक चौकशी केली तर तिनं सांगितलं, की ती भीक मागून तिच्या मुलांचं, तिला 3 मुलं आहेत, तिचा उदरनिर्वाह करते. त्याच्या संदर्भानं आम्ही सखोल चौकशी केली परिसरामध्ये, तर आम्हाला माहिती मिळाली, की ती भीक मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते आणि बकरी ईदच्या दिवशी मांस मागण्यासाठी ते आलेले होते. त्याच्यामध्येच मिळालेला तो तुकडा तिला तो नको असल्यानं तो त्या ठिकाणी कचऱ्याचा ढीग बघून त्याच्यावर टाकून दिलेला होता आणि त्या संदर्भानं अधिक चौकशी आम्ही करतोय. तिला ताब्यात घेतलेलं असून तिच्याकडून त्या दिवशी परिधान केलेली कपडे किंवा काही तत्सम गोष्टी आम्ही या पुराव्याच्या कामी जप्त केलेल्या आहेत.